Brought to you by V-Guard. व्यासपीठावर उपस्थित असलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सवाच्या निमित्ताने व्यासपीठावर असलेले सर्व पदाधिकारी आणि नेते बंधूंनो आणि भगिनींनो, 299व्या जयंतीच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आपण सर्वजण या 300वे शताब्दी जन्म उत्सव साजरा करण्याच्या उंबरठ्यावरती आज उभा आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं येणारा वर्ष हे 300वे जन्म शताब्दी वर्ष आहे आणि म्हणूनसाठी खऱ्या अर्थानं मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सवाच्या निमित्तानं निश्चित स्वरूपामध्ये राज्य सरकारने ज्या अनेक गोष्टी केल्या, प्रथमतः तर मी महाराष्ट्र शासनानं कधी नव्हे ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा शासकीय इतमामामध्ये जयंती उत्सव साजरा केला पाहिजे अशा प्रकारचा शासन निर्णय केला। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार V-Guard इन्व्हर्टर बैटरी का चमत्कार। त्याचबरोबर सोलापूर विद्यापीठाचं नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ असं नामकरण केलं आणि याच जयंतीच्या निमित्तानं 298व्या जयंतीच्या निमित्तानं मागणी केली तमाम माझ्या अहिल्या भक्तांना या अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करावं आणि माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं मी या सार्वजनिक जयंती उत्सवाच्या निमित्तानं या समितीच्या वतीनं अहिल्या भक्ताच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो। आपण सर्वांनी हात वर करून माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आभार आणि अभिनंदन करावं अशा प्रकारची मी मागणी करतो। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार। खरंच साहेब, आपलं सरकार वेगवान सरकार आहे, गतिमान सरकार आहे। आम्हाला अहिल्या भक्तांना त्याची अनुभूती आणि अनुभव आला। आपण गेल्या वेळेस 298व्या जयंतीच्या निमित्तानं अशा प्रकारची घोषणा केली, आम्ही मागणी केली, तुम्ही घोषणा केली, घोषणेतच सांगितलं, करणारे असं सांगितलं नाही, हा निर्णय घेण्यात आलाय असं सांगितलं। आणि आता तुम्ही 299व्या जयंतीला इथं उपस्थित आहेत। हा जिल्ह्याचा नामकरणाचा प्रस्ताव, परिपूर्ण प्रस्ताव तुम्ही केंद्राकडे लोकसभेच्या पूर्वी पाठवला, त्यामुळे तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत। आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही अतिशय आनंदी आहेत। आमचा आनंद हा फक्त जिल्हा झाला नाही, तर अहिल्यानगर हा जिल्हा एकमेव महाराष्ट्रात, एकमेव देशात आणि एकमेव जगात असणार आहे, जगात। आणि म्हणून अहिल्यादेवींची 300वी जयंती साजरी करत असताना गेल्या 299 वर्षाच्या कालखंडामध्ये साहेब ज्यावेळेस दर्शन घेत होते त्यावेळेस सांगितलं, मी काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं, तिथे देखील अहिल्यादेवींनी काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार 1780 साली केला, राम मंदिराचा जीर्णोद्धार केला, 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला, अन्नछत्र उभारले, बारवा बांधल्या, घाट बांधले, अनेक विकासाची कामं त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी केली। साहेब माझी विनंती आहे, या निमित्तानं, या जयंतीच्या निमित्तानं येणारा वर्ष हे त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे। त्या निमित्तानं अहिल्यादेवीच्या समकालीन केलेली सर्व कामं
त्याचं जतन झालं पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे आणि पडक्या काळात जर काही पडलंच असेल तर त्याची पुनर्बांधणी देखील झाली पाहिजे. अशा पद्धतीचं येणारं वर्ष आपण साजरं करावं. निश्चितच मला याची जाणीव आहे आणि म्हणून हे सांगत असताना करत असताना मला माहित आहे की आपलं सरकार वेगवान आहे, गतिमान आहे. केलेली मागणी अतिशय पोटतिडकीने आपण मांडता, करता आणि करून दाखवता हे आम्ही गेल्या वर्षभराच्या कालखंडामध्ये पाहिलंय. आणि त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये आपण जे निर्णय घेणार ते निर्णय घेतले पाहिजे. आणि म्हणून त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे. चोंडी हे जन्मस्थळ आहे. माननीय अण्णासाहेब डांगे यांनी 1995च्या पूर्वी ही चोंडी कुणाला माहीत नव्हती. चोंडीला यायला रस्ता नव्हता, चोंडीला यायला पूल नव्हता, चोंडीला यायला डांबरीकरण नव्हतं, गावात एकही घर सिमेंटचं नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये त्या कालखंडामध्ये 1994ला विरोधी पक्षनेता असताना आले, 1995 नंतर सरकारमध्ये आले आणि त्यापासून पुढे आज चोंडीचा विकास होत गेला. आणि आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्याला जाणीव झाली आहे आणि सगळ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव हे घ्यावं लागतं. त्याच्याशिवाय पुढे गाडा जात नाही. अण्णासाहेबांनी हा रस्ता दाखवला, अण्णासाहेबांनी एवढा मोठा परिवर्तन केलं. त्याच्या पुढे माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या राज्य सरकारला देखील हे तीर्थस्थळ, हे जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारक म्हणून पुढे आलं पाहिजे, ही आमची अहिल्या भक्तांची मागणी आहे. शेवटी आम्ही जयंतीच्या निमित्तानं एकत्र येतो. आमच्या ज्या भावना आहेत तुम्ही ऐकून घेता, भावनेच्या प्रमाणे करता. परंतु अहिल्यादेवीने कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत काम केलं आणि आतापर्यंत त्याची दखल घेण्यात आली नाही, किंबहुना पाहिजे तेवढी दखल घेण्यात आली नाही. आणि म्हणून अतिशय कर्तव्य दक्ष असलेले माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, महायुतीचं सरकार आहे, त्यांनी या संदर्भामध्ये निश्चित स्वरूपामध्ये योग्य ती कारवाई करावी. आणि म्हणून मी एक विनंती करणारे सर्व अहिल्या भक्तांना, आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना नतमस्तक होण्यासाठी या पवित्र भूमीमध्ये येतात. मी फक्त तुम्हाला हात जोडून एवढंच सांगणार आहे, अनेक वेळा मी राजकीय प्रसंगाला तोंड देत आलो, संघर्ष करत आलो, अनेक गोष्टी या पवित्र स्थळामध्ये झाल्या मागच्या कालखंडामध्ये. पण मी तुम्हाला हात जोडून सांगतो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पवित्र भूमीमध्ये आल्याच्या नंतर राजकारणाचा वास येऊ देऊ नका. स्वतःचा मुलगा देखील त्यांनी हत्तीच्या पायाखाली दिला अशी आख्यायिका आहे, माहित नाही खरं काय झालं. आणि म्हणून साठी चोंडीच्या शिवारामध्ये कुठलाही राजकारणाचा वास येऊ नये ही माझी या गावचा नागरिक म्हणून इच्छा आहे. त्यामुळे कोणी कोणाच्या घोषणा देत असतात, कोणी कोणाचा फॉलोअर्स असतो, अनेक जण अनेक पक्षाचे माणसं असतात. मी तर सगळ्या पक्षाच्या लोकांची नावं देखील पत्रिकेवर टाकतो. जिल्ह्यातले सगळे आमदार बोलले, समाजाचे सगळे आमदार बोलवले, सगळे माजी आमदार बोलवले, व्यासपीठावर बसलेले सगळे सर्व पक्षाचे मी बोलवतो. मी या शिवाराच्या बाहेर राजकारण करतो. मी देखील एक राजकीय कार्यकर्ता आहे. 2दा या भागातून निवडून आलो, 3ऱ्यांदा विधान परिषदेवर गेलो, या गावचा सरपंच होतो, या गावची माझी, या तालुक्याची माझी बायको सभापती होती. आणि म्हणून तुम्हाला राजकारण कोणाला करायचं तिथे करा, पण एवढं पवित्र स्थळ सोडून करा, एवढी माझी हात जोडून सगळ्याला विनंती आहे. ही विनंती आपण सगळेजण मान्य कराल. मी पाहिजे ती व्यवस्था करतो, पाहिजे ते करतो, कुणापुढे हात पसरत नाही. अहिल्यादेवींनी मला खूप दिलंय आणि अजूनही देईल, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणि नाही दिलं तरी मी आहे त्यात समाधानी आहे. मी कधीतरी बोलावं वाटलं, मी कधीच या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये असं कधीच बोलत नाही. अनेक जयंत्या झाल्या, 2 ते 3 मिनिटाच्या पुढे मी भाषण करत नाही. परंतु माझी आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती, अहिल्यादेवी खूप मोठ्या आहेत. मोठ्या कधी कळल्या मला, ज्या वेळेस माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतला अहमदनगरचं अहिल्यानगर करायचं. अहिल्या भक्त या जयंती जमल्या सर्व लोकांना सांगतो, या नावाला कोणत्या राजकीय पक्षाने विरोध केला नाही, या नावाला कोणी व्यक्तीने विरोध केला नाही, या नावाला कोणी समाजाने विरोध केला नाही. अहिल्यादेवी ह्या खूप मोठ्या आहेत. छोटं करायचं काम करू नये. आपण जर खऱ्या अर्थाने नतमस्तक होण्यासाठी आलो असेल तर या भावना आपण सतत करता लक्षात ठेवूयात.
माणूस येतो आणि जातो. आपण देखील आलोत आणि झालोत, परंतु 299 वर्ष ही अहिल्यादेवींची कारकीर्द तुम्हा आम्हाला बघायला मिळते आणि कॉलर ताट करून या समाज जीवनामध्ये वागता येतं. आणि म्हणून साठी मी या गावचा नागरिक या नात्याने आपल्याला नम्रपणे विनंती करतो, जरा माननीय मुख्यमंत्री महोदय, मी जास्तीचा वेळ घेतला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांना या जयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. आणि माझं बोलणं थांबवण्याच्या अगोदर मी 2 घोषणा देतो, त्या आपण हात उंच करून त्या घोषणाचा पाठीमागे घोषणा द्याव्यात एवढी विनंती करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. येळकोट येळकोट, येळकोट येळकोट. धन्यवाद. जय मल्हार. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.